चालत्या बसवर अचानक वीज पडली आणि अवघ्या एका सेकंदात जे काही घडलं त्याने अख्खा देश हादरून गेला. 50 प्रवाशांना घेऊन एक बस भल्या पहाटे सुसाट वेगाने निघाली होती. अचानक 50 किलोमीटर अंतर पार केल्यानंतर तुरळक पाऊस सुरू झाला. ढगांची गर्दी वाढली, विजांचा कडकडाट होत होता. तेवढ्यात ही बस एका सुनसान रस्त्यावर आली आणि अचानक सरसरत एक वीज या बसवर कोसळली. बसचा जणू अख्खा कोळसा झाला आणि प्रवाशांचे जे झालं ते पाहून संपूर्ण महाराष्ट्राची झोपच उडाली. पाऊस सुरू झाल्यानंतर ती बस अचानक थंड झाली, पण तिथे आजूबाजूला एवढं दाट धुकं पसरलं होतं की हाताची बोटही दिसत नव्हती. सगळीकडे फक्त गूढ शांतता होती. काही वेळानंतर त्याचं निर्जन रस्त्यावरून एक मोटरसायकल चालत तिथून जात होती. धुक्यात वाट काढताना अचानक त्याला ती जळालेली बस दिसली. काहीतरी अघटित घडलं हे ओळखून त्याने आपली गाडी थांबवली. भीतीपोटी थरथरत्या पावलांनी तो बसजवळ गेला आणि जेव्हा त्याने बसच्या आत डोकावून पाहिलं तेव्हा त्या काळजाचा ठोका चुकला. आतलं ते भयानक दृश्य पाहून त्याच्या अंगावर काटा आला. त्याने अजिबात वेळ न घालवता तातडीने फोन फिरवला आणि पोलिसांना माहिती दिली. काही वेळात स्थानिक प्रशासन आणि अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पण तिथली परिस्थिती पाहिल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला आणि मोठ्या शास्त्रज्ञांनाही एकच मोठा प्रश्न पडला. विज्ञानाचा नियम सांगतो की जेव्हा एखाद्या गाडीवर किंवा बसवर वीज पडते तेव्हा ती बस धातूची मेटल बनलेली असल्याने ती फॅराडे केज सारखं काम करते. म्हणजेच विजेचा संपूर्ण प्रवाह बसच्या बाहेरील भागातून थेट जमिनीत जातो आणि आतल्या प्रवाशांना साधी इजाही होत नाही. मग असं असतानाही या बसचा कोळसा कसा झाला? विज्ञानाचा तो नियम तिथे फेल ठरला होता. हेच सर्वात मोठं रहस्य बनलं आहे. पण मग विज्ञानाचा नियम बाजूला सारून इथे नक्की असं काय घडलं ज्या घटनेने आज संपूर्ण देशात भीतीचं वातावरण पसरलं? परिस्थिती अशी आहे की आता लोक बसमधून प्रवास करायलाही घाबरू लागले. जेव्हा विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या एका विशेष टीमने घटनास्थळी जाऊन कसून तपास केला तेव्हा अशी एक भयानक चूक समोर आली ज्या एका चुकीमुळे विज्ञानाचा नियमही फेल ठरला आणि थेट 50 निष्पाप प्रवाशांना जीवावर घेतलं. नक्की काय होती ती चूक? चला जाणून घेऊया आजच्या या विशेष रिपोर्ट्समध्ये. या काळजाचा थरथरा उडवणाऱ्या घटनेची सुरुवात एका अगदी नेहमीसारख्या सामान्य प्रवाशाने झाली होती. बस स्टँडवर रात्रीची वेळ होती. प्रवाशांची नेहमीसारखी गडबड येण्या जाणं सुरू होती. कोणी नोकरीसाठी तर कोणी कुटुंबाला भेटण्यासाठी तर कोणी कामानिमित्त प्रवाशांची तयारी करत होतं. बघता बघता 50 प्रवाशांनी ही बस संपूर्ण भरली होती आणि आपल्या ठरलेल्या मार्गावर जाण्यासाठी सज्ज झाली. कोणालाच कोणाचं ठाऊक नव्हतं की प्रवास त्यांच्या आयुष्याचा शेवटचा प्रवास ठरणार आहे. त्या बसमध्ये वेगवेगळ्या वयाचे, वेगवेगळ्या गावाचे आणि वेगवेगळ्या स्वप्नाचे लोक एकत्र बसले होते. गाडीच्या मधल्या सीटवर एक वृद्ध आजी आपल्या चिमुरड्या नातीचा हात धरून घट्ट बसली होती. ती लहान मुलगी निरागसपणे खिडकीच्या बाहेर पाण्याचा आनंद घेत होती, दंग होती. त्याच्या शेजारी काही तरुण मुलं आपल्या नोकरी, करिअर आणि भविष्यातील शिक्षणाचा गप्पा मारत होत्या. उत्साहात प्रवास करत होते. चालकाची गाडी सुरू केली. कंडक्टरने सर्वांना आपली तिकिटे दिली आणि बस सुसाट वेगाने हायवेच्या दिशेने धावू लागली. पहिल्या 50 किलोमीटरचा प्रवास अगदी सुरळीत आणि आनंदित होता. शांतपणे पार पडला. पण कोणालाच पुसटशी कल्पनाही नव्हती की निसर्गाच्या कुशीतून पुढे जाणाऱ्या या रस्त्यावर नियमितपणे त्यांच्यासाठी कोणता भयानक सापळा रचून ठेवला आहे. हळूहळू बाहेरचं वातावरण बदलायला सुरुवात झाली होती. गाडी जसजशी पुढे जात होती तसतसा प्रवास चेहऱ्यावरील तो आनंद अचानक चिंतेत बदलू लागला. काळोख दगड होत होता. भीती वाढत होती. पुढील काही मिनिटात आपल्यासोबत काय वाढून ठेवलंय याचा अंदाज कोणालाही नव्हता. तेवढ्या ड्रायव्हरने अचानक समोर काहीतरी पाहिलं आणि जोरात ब्रेक दाबला. शेवटी अशी कोणती चूक पुढे घडणार होती ज्यांच्यामुळे काही सेकंदाचं होत्याचं नव्हतं होणार होतं. हायवेवर गाडी पुढे गेल्यानंतर अचानक ढगांचा कडकडाट प्रचंड वाढला आणि तुरळक पावसाला सुरुवात झाली. पाऊस जसा वाढत गेला तसं रस्त्यावर इतकं दाट धुकं पसरायला लागलं की समोरचं काहीच दिसेना झालं. पहाटेची वेळ असल्याने आणि धुक्याचा वेढा वाढल्याने समोरील रस्ता दिसणे ड्रायव्हरसाठी अत्यंत कठीण झालं होतं. खिडकीतून येणाऱ्या गार वाऱ्यामुळे आणि विजांच्या आवाजामुळे ती लहान मुलगी घाबरून आपल्या आजीच्या कुशीत अधिकच शिरली. परिस्थिती गंभीर होते हे पाहून आजीने मनोमत देवाचे नाव पुटपुटायला सुरुवात केली.
बसमधील इतर प्रवाशांमध्येही आता हळूहळू भीती आणि प्रचंड तणावाचे वातावरण तयार होऊ लागले. पाऊस आणि विजांचा तांडव सुरू होता. लोक आता घाबरायला आसपास चर्चा करू लागले की पाऊस खूप वाढतोय. ड्रायव्हरने काही वेळ गाडी बाजूला थांबवावी. बाहेर विजा इतक्या भयानक कडकडत होत्या की जणू काही ढग फुटून थेट हायवेवरच कोसळणार. आणि त्यात भर म्हणजेच तो रस्ता पूर्णपणे सुनसान आणि निर्जन होता. तिथे दूरपर्यंत मदतीची कोणतीही चिन्हे नव्हती. आजूबाजूला एकही दुकान किंवा गाव दिसलं नव्हतं. सगळीकडे केवळ भयान शांतता होती. अशा तशात ती बस एका अत्यंत अवघड आणि नागमोडी वळणावर आली. धुक्यांचा वेळ इतका घट्ट होता की समोरील अवघ्या 2-5 मिनिटांनंतर अंतरावरील कोणतीही स्पष्ट दिसत नव्हती. ड्रायव्हर अत्यंत सावधपणे स्टिअरिंग करून हळूहळू गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याला कल्पनाही नव्हती की त्यांच्या डोळ्यासमोरील काळाने आपला जीवनघेणा खेळ सुरू केला आहे. संपूर्ण बसमध्ये आता एक सुन्न करणारी शांतता पसरली होती. प्रत्येकाच्या मनात धडधड वाढली होती आणि समोर एक मोठं संकट उभं ठाकलंय याची जाणीव कोणालाही नव्हती. पण ती कोणती भयानक चूक होती जी संकट समोर आल्यानंतर प्रवाशांकडून घरनाड होती. अशी चूक ज्याने पुढे जाऊन संपूर्ण देशाचे डोळे पाणावले. गाडी नेमकी त्या अवघड वळणावर आली आणि अचानक भल्या पहाटेच्या त्या शांततेच्या एक असा प्रचंड कानठळ्या बसवणारा आवाज आला की जणू आकाशातून थेट डोंगराकडचा कडाच खाली कोसळला. तो आवाज इतका भयानक होता की 50 प्रवाशांनी भरलेली ती अवाढव्य बस एकाच झटक्यात थरथरली. काही समजण्याचा आताच बसच्या पुढच्या टायर्सच्या एका पाठोपाठ एक प्रचंड मोठा ब्लास्ट झाला. गाडीच्या खालून ठिणग्या उडू लागल्या आणि बघता बघता प्रचंड काळात धूर निघू लागला. बसमध्ये एकच वेळी प्रवाशांची एकच आक्रोश आणि किंचाळी ठेवली. भीतीपोटी आजीने आपल्या नातीला काळजाचा घट्टा धरून ठेवलं. अशाही परिस्थितीत ड्रायव्हरने आपले मानसिक संतुलन राखत सर्व ताकद पणाला लावून ब्रेक दाबला आणि कशीबशी ती बस रस्त्याच्या कडेला थांबवली. गाडी थांबवली तेव्हा बाहेर पूर्णपणे काळोख होता आणि गाडीच्या टायरमधून आग लागल्यासारखा ठिणग्या उडत होत्या. सर्व प्रवाशांच्या मनात एकच थास्ती बसली होती की बसवर थेट वीज कोसळली आहे. आता संपूर्ण बस जळून राख होणार आहे. संपूर्ण बसमध्ये गोंधळ आणि पळापळ सुरू होणार. तेवढ्यात ड्रायव्हरने मोठ्या ओरडून सर्वांना ताकद दिली. कोणीही आपापल्या जागेवरून हलणार नाही. कोणीही गाडीतून खाली उतरू नका. चालकाने ओरडून सांगितलं होतं की गाडीच्या खाली उतरायचे नाही. पण गाडीच्या अगदी मागच्या सीटवर बसलेला एक प्रवासी प्रचंड घाबरला होता. त्याला वाटलं ती आता आतच राहिलो तर आपण जिवंत वाचणार नाही. आणि नेमक्या त्याच भीतीपोटी त्यांच्याकडून ती सर्वात मोठी आणि जीवघेणी चूक घडली. ड्रायव्हरने ओरडून वारंवार सांगूनही त्या प्रवाशाने घाबरून बसचा दरवाजा उघडला आणि थेट बाहेर उडी मारली. पण बाहेर जमिनीवर पाय ठेवताच त्याच्यासोबत असं काही अघटित घडलं ज्याने बसमधील इतर सगळ्यांचा जीव धोक्यात आला. गाडीतले सगळेजण प्रचंड घाबरलेले होते. नक्की काय होतं हे कोणालाच समजत नव्हतं. कारण हा खेळ अवघ्या काही सेकंदातच होता. पण तिथल्या प्रवाशांसाठी मात्र वेळ जणू थांबला होता. ही संबंध भयानक घटना घडल्यानंतर जेव्हा तिथे तज्ज्ञ लोक आली आणि शास्त्रज्ञांनाही टीम आली आणि त्यांनी जे सत्य सांगितलं त्याने अख्खा देशाचे डोळे उघडले होते. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं होतं की आभाळात विजांचा कडकडाट होत होता. त्यामुळे थेट वीजच त्या बसवर पडली आणि क्षणार्धात बसचा कोळसा झाला. लोक याच भीतीने सुन्न झाले होते. पण यज्ञांनी जेव्हा या संपूर्ण परिस्थितीची आणि जागेची बारकाईने पाहणी केली तेव्हा त्या घटनेमागचं एक वेगळं आणि धक्कादायक सत्य समोर आलं. मग काय होतं ते सत्य? विज्ञानाचा नियम मोडून नक्की तिथे काय घडलं होतं? चला उघडूया या रस्त्याचा पडदा. पण यज्ञाच्या तपासण्यात जे सत्य समोर आलं ते ऐकून तुमचेही होश उडतील. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की वीज थेट बसवर पडली. पण खरं तर घडलं असं होतं की बस रात्री 1:30 वाजताच्या सुमारात मुख्य हायवेवर जात असताना काही अंतरावर पुढे 11,000 व्होल्टची एक भयानक हाय टेन्शन विजेची वायर तुटून रस्त्यावर पडली होती. वादळ आणि विजांच्या कडकडाटामुळे ही वायर आधीच कुमकवत झाली होती आणि त्यावर वीज पडल्याने ती तुटली होती. सुसाट वेगाने असलेली ही बस नेमकी त्याच ठिकाणी आली आणि पुढे 11,000 व्होल्टची जिवंत वायर थेट बसच्या पुढच्या भागाला स्पर्श झाली. त्यामुळे बसच्या पुढच्या टायर्सचा एका पाठोपाठ एक प्रचंड ब्लास्ट झाला. गाडीतून ठिणग्या उडू लागल्या आणि एवढा भयानक आवाज आला की सगळ्या प्रवाशांना वाटलं थेट बसवरच वीज कोसळली आहे.
पण निसर्गाचा आणि विज्ञानाचा चमत्कार बघा, जोपर्यंत सगळं प्रवासी बसच्या आतमध्ये होते तोपर्यंत ते पूर्णपणे सुरक्षित होते, कारण बसचे टायर आणि धातूचे शरीर यामुळे विजेचा प्रवाह थेट जमिनीच्या आत होता आणि तो आतल्या आत प्रवाशांना साधी इजाही झाली नव्हती. पण एका व्यक्तीने घाई केली, भीतीपोटी त्याने ड्रायव्हरचं ऐकलं नाही आणि बसचा दरवाजा उघडून थेट बाहेर उडी मारली आणि नेमकी हीच त्याची सर्वात मोठी चूक ठरली. जसा त्याचा पाय बसमधून बाहेर पडला आणि जमिनीला स्पर्श झाला तसा जमिनीमध्ये पसरलेला 11,000 व्होल्टचा तो प्रमाणघात करंट थेट त्याच्या शरीरातून आरपार गेला. अवघ्या एका सेकंदात, होय अवघ्या एका सेकंदात, त्या एका चुकीमुळे त्याचा तिथेच दुर्दैवी अंत झाला. जर त्याने ती घाई केली नसती तर ड्रायव्हरच्या सांगण्यावरून तो बसच्या आतच थांबला असता तर त्या आजही जीव वाचला असता. पण एका चुकीने होत्याचं नव्हतं झालं. या घटनेचा व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राचं एकच भीतीचं वातावरण पसरलं. पण या भीषण अपघातातून यज्ञांनी संपूर्ण देशातील प्रवाशांना एक अत्यंत मोलाचा आणि कडक इशारा दिला. जर पावसाळ्यात किंवा प्रवासात कधीही तुमच्या गाडीवर वीज पडली किंवा विजेची जिवंत तार तुटून पडली तर जोपर्यंत रेस्क्यू टीम, बचाव पथक तिथे येत नाही तोपर्यंत गाडीच्या बाहेर अजिबात पाऊल ठेवू नका. ही केवळ एक बातमी किंवा घटना नाही तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्यासाठी खूप मोठा धडा आहे. म्हणून हा व्हिडिओ सांगण्यापूर्वी पुढची काही मिनिटे अतिशय शांतपणे ऐका, कारण ही माहिती भविष्यात तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा जीव वाचवू शकते. तेव्हा आपण अशा एखाद्या मोठ्या संकटात सापडतो तेव्हा तिथे सगळ्यात आधी आपण मानसिक संतुलन गमावू बसतो आणि प्रचंड घाबरून जातो. आणि नेमकी तिथेच आपल्याकडून सर्वात मोठी चूक होते. जर कधी तुमच्यासोबत किंवा तुमच्या ओळखीच्या कोणासोबत असा प्रचंड घडला तर तुम्ही नक्की काय करायचं याचे काही सोपे आणि अत्यंत महत्त्वाचे नियम तुम्हाला सांगत आहे. गाडीच्या आतच राहा. चालत्या किंवा थांबलेल्या गाडीवर जर विजेची तार पडली तर आणि सगळ्यात आधी महत्त्वाची पायरी म्हणजे गाडीच्या आतच शांतपणे बसून राहा, कारण गाडीचे टायर्स हे रबरचे असतात आणि रबर हे विजेचा दुर्वाहक असतो. म्हणजेच रबरमधून वीज प्रवाहित होऊ शकत नाही. जोपर्यंत तुमची गाडी आत आहे आणि गाडीच्या उघड्या धातूच्या भागाला स्पर्श करत नाही तोपर्यंत विजेचा तो जीवघेणा करंट तुमच्या शरीरापर्यंत अजिबात पोहोचू शकत नाही. तुमची गाडी तिथे कासव म्हणून काम करते. ती गाडी तुमच्यासाठी एक सुरक्षा कवचासारखं काम करत असते आणि त्यामुळे ड्रायव्हरने कितीही जोरात ब्रेक मारला तरी, कितीही आवाज आला तरी किंवा टायरचा ब्लास्ट झाला तरीही घाबरू नका. गाडीतून बाहेर उडी मारायची चूक कधीही करू नका. स्वतःला शांत ठेवा आणि मेटल वस्तूंना स्पर्श टाळा. अशा संकटाच्या वेळी सर्वात आधी स्वतःला शांत ठेवा. गाडीच्या खिडक्या किंवा दरवाजा, धातूच्या हेडलाईटला अजिबात हात लावू नका. गाडीच्या आत असणाऱ्या प्लास्टिक किंवा कापडाच्या सीटवर शांतपणे बसून राहा. एकमेकांना धीर द्या आणि कोणालाही घाबरू देण्याची बाहेर जाण्यापासून रोखा. कारण या घटनेत आपण पाहिलं की गाडीच्या आत असणारं 39 प्रवासही पूर्णपणे सुरक्षित राहिले आणि केवळ एका व्यक्तीच्या चुकीमुळे, घाईघाईने निर्णयामुळे एका प्रवाशाला आपला जीव गमवावा लागला. तातडीने मदत गमवा. अशा परिस्थितीत त्वरित आपत्कालीन क्रमांकावर फोन करून स्थानिक प्रवाशांचं आणि रेस्क्यू टीमला घटनेची माहिती द्या. जोपर्यंत वीज पुरवठा अखंडित होत नाही आणि रेस्क्यू टीम येत नाही तोपर्यंत गाडीतच थांबणे हा सर्वांना सुरक्षित पर्याय आहे. पण जर गाडीला आग लागली तर काय करायचं? जर गाडीला आग लागली तर असेल आणि बाहेर पडायचं अत्यंत अनिवार्य असेल. बाहेर पडण्यासाठी एक खास वैज्ञानिक पद्धत आहे, ती नीट समजून घ्या. गाडीतून बाहेर उडी मारताना तुमचा कोणताही भाग एकाच वेळी गाडीला आणि जमिनीला स्पर्श करणार नाही याची काळजी घ्या. थेट बाहेर उडी मारा, पण जमिनीवर उतरताना तुमचे 2 पाय एकत्र चिटकलेले असले पाहिजेत. जमिनीवर असल्यांना पाय न उचलता दोन्ही पाय एकत्र ठेवून जमिनीवर घासत किंवा दोन्ही पायांनी एकत्र लहान उड्या मारत गाडीतून दूर जा. असं का? कारण जर तुम्ही नेहमीसारखं चालण्याचा प्रयत्न केला आणि तुमच्या 2 पायांमध्ये अंतर पकडलं तर जमिनीवर पसरलेल्या विजेच्या प्रवाहामुळे तुम्हाला स्टेप विजेचा होल्डचा मोठा झटका बसू शकतो आणि जागीच मृत्यू होऊ शकतो. हा मौल्यवान सल्ला आणि माहिती आजच तुमच्या मित्रांपर्यंत आणि परिवारांसोबत शेअर करा, कारण तुमची एक शेअर केलेली माहिती कोणाचा तरी जीव वाचवू शकते. आता खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून सांगा की जर तुम्ही अशा परिस्थितीत अडकलाय तर काय कराल? स्वतः शांत राहून इतरांनाही बाहेर जाण्यापासून रोखाल ना?
तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण आणि थरथराक माहितीसाठी आमच्या OMT इन्फॉर्मेशन टी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.